पहिल्या भागात आपण हम्पीतील गणेश मूर्ती पाहिल्या। आता या भागात आपण माहिती घेणार आहोत हम्पीचा आत्मा असलेल्या विरूपाक्ष मंदिराबद्दल। हम्पीत आज आपल्याला विजयनगर साम्राज्याच्या जुन्या वैभवाचे अनेक अवशेष पाहायला मिळतात। त्यापैकीच एक असलेल्या विरूपाक्ष मंदिरामध्ये 7व्या शतकापासून अखंड पूजा होत आली आहे। त्यामुळे हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे। हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे। मंदिराचं 49 मीटर उंच गोपुरम हम्पीच्या आकाशात दिमाखात उभं आहे। इतकं भव्य की हम्पीच्या दूरवरच्या भागातूनही ते दिसतं। मंदिरातील एक विशेष कक्षात या गोपुरमची उलटी सावली दिसते। ही त्या काळातील अद्भुत कला आहे। याला पिनहोल टेक्नॉलॉजी असेही म्हणतात। विरूपाक्ष मंदिराच्या गेटजवळच तुम्हाला त्रिमूर्ती नंदीचे दर्शन घडते। विरूपाक्ष मंदिर हे फक्त इतिहास नाही तर हम्पीचा श्वास आहे, हम्पीची ओळख आहे आणि म्हणूनच ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा एपिसोड नक्की कमेंट करून सांगा आणि रोअरिंग विंग्स चॅनलला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पुढील भागात हम्पी अनफोल्ड या मालिकेत आपण विजयनगर साम्राज्याचे आणखी एक वैभव अनुभवणार आहोत।